प्राचीचं आंघोळ झाले, आता चाललंय देवपूजा. देवपूजा करायला प्राची बघा. रोज आंघोळ केली की ती उतकडी ओवाळते देवाला. कसं चाललंय बघा देवपूजा प्राचीची. त्यांच्या बहिणी करत नाहीत. आंघोळ केले की नुसता अभ्यास शाळा. तर प्राची आमची लय गुणाची आहे बघा. आंघोळ केली की पहिला देवपूजा पाहिजे तिला. हा उतकडे आज बघा कसं आहे. दोन्ही बहिणीपेक्षा प्राची लय हुशार आहे आमची. बघा जेवढं देव आहे तेवढं सगळ्या देवाला पाया पड. भंडारा लावून गेलेले आता. आज मंगळवार आहे. आईनं देव धुवून देवपूजा केली आईनं. आता प्राची चालली शाळेला. प्राचीचा डबा तयार व्हायला आहे. डब्यामध्ये काय आहे प्राचीच्या? चपाती साखर. चपाती, एक चपाती आणि साखर. प्राची चपाती आणि साखर नाही आलेले शाळेला का? आज भाजी नको? तिखट लागतंय. प्राचीला झालती सर्दी. प्राचीला सर्दी झाली. 4 दिवस शाळेला गेले नाही. आज चालल्या शाळेला प्राची. सँडल हाकोत रे. चार 5 दिवसानं प्राची आज चालली शाळेला. आज टी-शर्ट आणि बरमोड आहे प्राचीला. बारा काय आगितलं? 12 टाटा. मॅडमला सांगा सर्दी झालती म्हणून मला. प्राची मॅडमला सांगा मला सर्दी झालती, मी आलो नाही म्हणा 4 दिवस. हां हां जाऊ आता. आज मंगळवार सुट्टी असल्यामुळं वहिनी संध्याकाळी सगळ्यांसाठी खास 5 धान्याचं वडं खायला करायला. याच्यामध्ये गहू, तांदूळ, उडीद डाळ, मूग डाळ, हरभूर डाळ असं सर्व धान्य मिक्स आहेत. ती सर्व सकाळी भिजवून ठेवून आता संध्याकाळी याचं पेस्ट करून घेतलं. आणि इकडं आई आमची हरभूर डाळ खात नाही म्हणताना फक्त हरभूर डाळ नाही आहे, बाकी सगळं धान्य आहे यात. आता वडे करायची तयारी चालू आहे. आणि वड्यासाठी इकडे चटणी, इकडे खोबरं, वल्ल मिरची आणि कोथिंबीर वगैरे. आता इकडं चटणीसाठी वहिनीने खोबरं घेतलं आहे, 1 नाकंड नारळ आणि कोथिंबीर आणि मिरची वल्ली
तर वहिनी संध्याकाळचा बेत करायला सगळ्यांसाठी खास. आता तयार करताना परत बघूया आपण. पहिला तयारी करून घ्यायला सगळं. मिक्सरमध्ये बारीक करायचं चालू आहे. खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, मगाची सांगायचं राहिलं थोडं जिरं घातले वहिनीने यात. हे सर्व मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतले. चटणीसाठी इथं वहिनीने वड्यासाठी मिक्सर करून ठेवले. त्याच्यात मीठ आणि सोडा घालून एक 10-15 मिनटं झालं मुरवत ठेवलेत. आणि आता ते चांगलं मुरलं आहे. आणि आता इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. आता वडा तळायची सुरुवात होईल. वड्या तळायचं चालू आहेत. किती मस्त कलर यायला आहे. इकडे वडे तयार आहेत. तळायचं चालू आहे. इथं अजून केट आहे. वडा बघा किती छान आल्यात. मस्त चांगले फुगल्यात, खुसखुशीत झाल्यात वडं. इकडं आईला करून ठेवले, इकडं आमच्यासाठी. वहिनी, मोठे वहिनी वडं छान करतात, मस्त करतात. चटणीला फोडणी द्यायचं काम चालू आहे आता. इकडे तेल घातले बायकोनी. जिरं, मोहरी, तडतडलीची जर मिरची घालायचं, मीठ घालून चटणी घालायची. मीठ घातले. आता जिरं, मोहरी, लाल मिरची आणि मीठ. आता चांगलं तडतडलं आहे. आता हे खोबरं मिक्सरला लावलेलं आता ते तेलामध्ये घालून त्याला फोडणी द्यायचं. वरनं लागल तसं थोडं पाणी घालायचं. वरनं गट मांडलं, तुळ मांडल्या. तेवढं घाल सगळं होते बरोबर. शिजवायचं नाही त्याला, फक्त एक वाफ द्यायची. एक वाफ द्यायचं काय नुसार. एक वाफ दिली की झालं. तर हा वडा तयार झाल्यात. आता सगळ्यांना खायला रेडी झाले.
बायको आता सगळ्यांना द्यायला आहे वडा आणि चटणी. इकडे वहिनी बी तळालेल्या आहेत. मिक्स धान्याचं वडं कसं झालं आहे ते कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. चटणी घाला की. सगळ्यांनी एकदमच द्या. तुम्ही पण असं बेत करून खावा मंडळी. सगळी घरात असले की नाही त्या दिवशी असा बेत करा, म्हणजे असं करून एकदम सगळी मिळून खाल्लं की प्रेम वाढते, आनंद होतो घरात सगळ्यांना. आम्ही वरच्यावर असं सगळं मिसळूनच काय तर मेनू करून आवडीनं खातोय. तुम्ही बी खावा. खाऊन झाले आत्ताच. मस्त झालं ते वडं. वहिनीने छान बनवलेले ते वडं. आता सगळं वहिनीने सांगितले की 1 वाटी गहू, 1 वाटी उडद डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि 3 वाट्या तांदूळ असं हे सर्व दुपारी भिजवत ठेवायचं आणि संध्याकाळी ते मिक्सरला वाटून घ्यायचं. मग वडं छान होतात असं वहिनीने सांगितले. तुम्ही बी करून बघा वडं कसं झालेत आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचं वडे कसं होतात.